ना साखर, ना पाणी, ना दूध, ना जेली, तरीसुद्धा परफेक्ट आणि हेल्दी आईस कँडी घरच्या घरी तयार. उन्हाळ्यामध्ये मुलांना फक्त बाहेरचे आईस्क्रीम गारेगार खाण्यापेक्षा घरच्या घरी हेल्दी आईस कँडी बनवून खाऊ घालूयात. त्यासाठी घरामध्ये जे फळ अवेलेबल असतील ते घेऊ शकता. आता सध्या भरपूर प्रमाणामध्ये कलिंगड विकायला येत आहेत, म्हणून मी ते कलिंगड छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर पायनॅपलची एक स्लाइससुद्धा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेली आहे. तुम्ही फक्त 1 किंवा 2 फळंसुद्धा वापरू शकता. माझ्याजवळ किवी आहे. किवींना स्वच्छ धुवून त्यांची सालं काढून किवीसुद्धा कट करून घेतली. किवीची सालं बघा आपण हाताने सुद्धा काढू शकतो. किवी शरीरासाठी खूप उपयोगी आहे. त्यातल्या त्यात मुलांच्या जर पांढऱ्या पेशी कमी झाल्या असतील तर मुलांना किवी खायलाच हवं. फक्त त्यावेळेस डायरेक्ट किवी खायचं, त्याची आईस कँडी बनवून खायची नाही. किवीसुद्धा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे. ड्रॅगन फ्रूटसुद्धा मध्ये कट करायचा, त्याची साल काढायची आणि ड्रॅगन फ्रूटलासुद्धा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं. किवी आणि ड्रॅगन फ्रूट शरीराला खूप उपयोगी आहे. मात्र बऱ्याच जणांना किवी आणि ड्रॅगन फ्रूट आवडत नाही. मग या पद्धतीने खाऊ शकता किंवा किवी ड्रॅगन फ्रूटचं तुम्ही मिल्कशेकसुद्धा करून पिऊ शकता. इथे किवी सोलून घेतला. आता या किवीलासुद्धा बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचं. याऐवजी चिकू डाळिंबसुद्धा तुम्ही वापरू शकता. तसेच टूटी फ्रुटी चेरी असेल त्याचासुद्धा वापर करू शकता. ड्रॅगन फ्रूट मी एकदम पातळ पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे, म्हणजे आईस कँडीमध्ये याची पीसेस खूप सुंदर दिसतात. आईस कँडी सेट करण्यासाठी, त्याला बाइंडिंग देण्यासाठी मी इथे नारळ पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी साखर न वापरता आपण नारळाचं जे पाणी असतं ते घेतलेलं आहे. हे पाणी मुळातच गोड आणि एकदम फ्रेश, तसंच शरीराला खूप फायदेशीर असतं, म्हणून मी ते शहाळ्याचं किंवा ओल्या नारळाचं पाणी घेतलेलं आहे. तुम्ही दूध घेऊ शकता, जेली असेल तर जेलीचं मिश्रण वापरू शकता किंवा साधं जे पाणी असतं त्याला गोड करून वापरू शकता किंवा जो तयार झालेला नारळ असतो त्याचं पाणी घेतलं तरी चालेल. आता इथे शहाळ्याचं सगळं पाणी काढून घेतलं आणि चोकोबारचा जो मोल्ड आहे त्यामध्ये छोटे छोटे फळांचे पीसेस ठेवून घ्यायचे. चोकोबारचा जर मोल्ड नसेल तर छोटा ग्लास घ्यायचा, त्यामध्ये सुरुवातीला नारळाचं पाणी टाकायचं, नंतर फळांचे छोटे छोटे पीसेस टाकायचे आणि नंतर कुल्फीची जी काडी असते किंवा जी स्टिक असते ती त्याला लावून घ्यायची. मी ते मोल्डमध्ये फळांचे सर्व पीसेस ठेवून घेतले. आता त्यावरती नारळाचं जे पाणी आहे ते टाकून घ्यायचं, म्हणजे ते परफेक्ट आईस कँडी तयार होईल. इथे आपण सर्व हेल्दी वस्तू वापरलेल्या आहेत, त्यामुळे थंड जरी हा चोकोबार किंवा आईस कँडी खाल्ली तरीसुद्धा मुलांना अजिबात त्रास होणार नाही. आता यामध्ये कुल्फी स्टिक आहे ती लावून घेतली. बरोबर मध्यभागी कुल्फी स्टिक लावून घ्यायची आणि फ्रीझरमध्ये 7 ते 8 तास हे चोकोबार सेट करून घ्यायचे. आणि बघा परफेक्ट चोकोबार किंवा आईस कँडी तयार झालेली आहे. फ्रीझरमधून मोल्ड बाहेर काढल्या काढल्या बघा लगेच सर्व चोकोबार डिमोल्ड होत आहेत आणि दिसायला बघा किती सुंदर या आईस कँडी तयार झालेल्या आहेत. भरपूर ऊन आहे, खूप गरमसुद्धा होत आहे, त्यामुळे सारखंच थंड खाण्याची इच्छा होत असते. मात्र सारखं लिंबू सरबत आईस्क्रीम खाण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही हेल्दी आईस कँडी ट्राय करू शकता. इथे सर्वच कँडी डिमोल्ड करून दाखवलेले आहेत आणि बघा किती सुंदर फळांचं टेक्स्चर या आईस कँडीला आलेलं आहे आणि नारळ पाण्यामुळे अतिशय टेस्टी ही आईस कँडी लागते. नक्की या उन्हाळ्यात या पद्धतीची आईस कँडी ट्राय करून बघा. मी ते बर्फाच्या ट्रेवरती सर्व आईस कँडी ठेवून घेतलेल्या आहेत. खाताना ही आईस कँडी खूप सॉफ्ट लागते. आपण जर पाण्याचा बर्फ बनवला तर तो खाता येत नाही, कारण तो खूप कडक असतो. मात्र नारळच्या पाण्यामुळे ही आईस कँडी एकदम सॉफ्ट अशी तयार होते, पटकन त्याचा तुकडा पडतो. याचबरोबर गुलकंद आईस्क्रीम, ठेल्यावरची कुल्फी, सर्व रेसिपीज आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांची लिंकसुद्धा दिलेली आहे. मी सुद्धा ही हेल्दी आईस कँडी खाऊन बघते, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.